नमस्कार, मी राजेंद्र होंजे। या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापालिकेच्या सगळ्या सदस्यांनी अविश्वास ठराव आणलेला होता आणि तो अविश्वास ठराव 104 विरुद्ध 6 असा मंजूर झाला। त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। एकीकडे कठोर प्रशासन राबवणारे अधिकारी पाहिजेत असं आपण म्हणतो। सर्वसामान्य नागरिक म्हणतात की अधिकारी कठोर असतील तर प्रशासकीय पातळीवरती आणि राजकीय इच्छाशक्तीच्या एकत्रित प्रयत्नामुळे कामं मार्गी लागतील। पण मग तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यावरती अविश्वास ठराव काय येतो? काय नेमकी प्रशासकीय अधिकाऱ्यांची अशी कामं करण्याची पद्धत ही राजकारण्यांना आवडत नाही की ती वेगाने कामं होत नाहीत किंवा एखादा अडसर असा प्रशासकीय अधिकारी ठरतो म्हणून अविश्वास ठराव येतो का? असे असंख्य प्रश्न या ठिकाणी चर्चेला येत आहेत। त्यामुळे आत्ता या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत मुंबई महापालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे आहेत, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार आहेत, आपल्यासोबत रामचंद्र घरत आहेत भाजपचे नेते, द्वारकानाथ भोईर शिवसेनेचे नेते आपल्यासोबत आहेत, शंकर नारायण सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून इथं आहेत आणि आपला प्रतिनिधी विनय म्हात्रे देखील आपल्यासोबत आहे। मी सुरुवात महापौर तुमच्यापासूनच करणार आहे सुधाकर सोनवणे, की काय नेमका असा प्रकार घडला की आयुक्तांविरोधातच अविश्वास ठराव तुम्हाला आणावा लागला? नाही, कसं आहे की आता मी गेले 8 दिवस सातत्याने मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी महापालिका किंवा महापालिका सदस्य किंवा एकंदरीत लोकशाहीतली लोकप्रतिनिधी बदनाम होताना पाहतोय। परंतु हे असं सत्य नाही आहे। ज्यावेळेस एवढं कठोर पाऊल उचलावं लागतं, हे लोकशाहीतलं सगळ्यात अंतिम असं हत्यार या ठिकाणी सभागृहामध्ये आम्हाला ज्यावेळेस उचलावं लागलं, याचं कारणच असं आहे की या ठिकाणी तुकाराम मुंढे यांनी ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्यावेळेस त्यांची ह्या सभागृहामध्ये किंवा ह्या मुख्यालयामध्ये एंट्रीच अशी भयानक होती की त्यांनी खालूनच झाडाझडती सुरुवात केली होती। जसं काही ते सगळं प्री प्लॅन करून या ठिकाणी आले होते। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून त्यांनी प्री प्लॅन केलं होतं की त्यांना कोणी करायला लावलं होतं असं तुम्हाला वाटतंय? नाही, कसं आहे की आता ह्या बाबतीमध्ये आम्ही असं म्हणू शकणार नाही, परंतु ज्या पद्धतीने ते वागले त्या पद्धतीने आणि आपण प्रोटोकॉल म्हणून मी माझ्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो, माझ्या व्यस्त शेड्यूलमधून देखील मी त्या ठिकाणी आलो, कारण आज आयुक्तांनी चार्ज घेतलेला आहे, आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे। परंतु त्यांनी संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी ते आलेच नाही। परंतु असं असताना साधारण 5 वाजता त्यांनी निरोप दिला की आपल्याला माझ्याकडे यावं लागेल चहा पाण्याला, आणि मग मी त्या ठिकाणी तिकडनं निघायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या कार्यालयातून निघून गेलो, कारण ते प्रोटोकॉलला धरून नव्हतं। आजपर्यंतची परंपरा मला मोडायची नव्हती, कारण माझ्यासारख्या माणसाने जर ती प्रोटोकॉल मोडला असता तर लोकांनी या ठिकाणी म्हटलं असतं की एखादा मागासवर्गीय महापौर केल्यानंतर त्याला साधा प्रोटोकॉलही पाळता येत नाही, आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी आपल्या कार्यालयातून निघून गेलो। परंतु त्याच्यानंतर सातत्याने आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। एकदा मी त्यांच्या घरी देखील गेलो पुन्हा एकदा, आणि त्यांना सांगितलं की साहेब, आपण या ठिकाणी आता कलेक्टर नाही, आपण या ठिकाणी महापालिका आयुक्त आहात, लोकांशी थेट आपला संबंध आहे, लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींशी आपला संबंध आहे। आपण ज्या पद्धतीने लोकांकडे जाऊन लोकांकडे अप्रोच करताय, मग लोकप्रतिनिधींनी काय करायचं? या ठिकाणी कुणाला भ्रष्टाचारी डायरेक्ट म्हणता येतं हो? 20 वर्ष वय असलेली ही महापालिका, या महापालिकेमध्ये असा कुठला भ्रष्टाचार झालेला आहे? या ठिकाणी देशातलं सर्वोच्च स्थानाचे या ठिकाणी पारितोषिक ह्या महापालिकेला मिळालेले आहेत। या ठिकाणी पाणीपुरवठा असेल, मलनिस्सारण असेल, रस्ते असेल, गटर असतील, शाळा असतील, मुख्यालय असेल, नाना प्रकारचे ही सगळी कामं केली असं तुम्ही म्हणताय। पण रामचंद्र घरात काय नेमकं घडलं की तुकाराम मुंढेंना अगदी कमी कालावधीमध्ये अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागलं आणि तो मंजुरी झाला त्यांच्या विरोधात? कारण असं आहे की भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबई जी आम्हाला करायची आहे, जी मुंडे साहेबांचं एक स्वप्न असेल देखील, खऱ्या अर्थाने आमच्या राज्याचे मुख्यमंत्री श्रीयुत फडणवीसजी यांचं एक ध्येय आहे की सगळा महाराष्ट्र हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे, आणि भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी नवी मुंबईमध्ये जे भ्रष्टाचाराचं इथे एकदम लोण पसरलं होतं ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, म्हणून त्यांनी मुंडेसारखा एकदा एक चांगल्या अधिकाऱ्याची इथे नियुक्ती केली होती। आणि ते आल्यापासून मी बघतोय की नवी मुंबई भ्रष्टाचार मुक्ताच्या दिशेने निघत चालली होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे चालली होती। पण आताच भ्रष्टाचार मुक्त होत असताना काही लोकांचं अर्थकारण त्याच्यामध्ये थांबलं गेलं असावं असा मला त्याच्यावर संशय येतोय, म्हणून या लोकांनी त्याच्यावर अविश्वास ठराव आणला असेल। बऱ्याच अंशी आमच्या नगरसेवकांना देखील अतिक्रमणाच्या काही ठपके त्यांच्यावर लागलेले आहेत, त्यांनाही कुठेतरी भीती वाटली असेल, आणि त्या माध्यमातून एक त्यांचं जे चांगलं काम करण्याचा जो हेतू होता तो हेतू त्यांचा कुठेतरी थांबवण्यासाठी या लोकांनी हे केलं षडयंत्र असं मला वाटतं। षडयंत्र असं वाटतंय अनंत सुधार, काय वाटतंय की भ्रष्टाचाराची प्रकरणं तुकाराम मुंढे बाहेर काढत होते म्हणून त्यांच्यावरती राग होता, राष्ट्रवादी काँग्रेसचा राग होता, तुमच्या नेत्यांच्या प्रकरण 1000 कोटीचं ते म्हणाले की आम्ही बाहेर काढू, हा सगळा प्रकार त्याच्या पाठीमागं होता की आणखी काही दुसरं कारण होतं की असा अधिकारीच तुम्हाला नको होता? एक सांगायला मला आवडेल की नवी मुंबई महानगरपालिका ही 5 महिन्यापूर्वी स्थापन झालेली नाही, 22 वर्ष झाली त्या महापालिकेला। 22 वर्षामध्ये अनेक आयुक्त येऊन गेले,
त्या आयुक्ताने कधी भ्रष्टाचार झाला असं म्हटलेलं नाही. कुठल्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला, कुठल्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला, महापालिका चालवणारे कोणी भ्रष्टाचार केला याचा उल्लेख कुठंही आयुक्तांनी केलेला नाही. खरं म्हणजे भ्रष्टाचार हा पर्याय आता शेवटच्या घडी म्हणजे आम्ही अविश्वास ठराव टाकल्यानंतर भ्रष्टाचाराची व्याख्या बाहेर येऊ लागली. खरं म्हणजे आयुक्त आल्यापासून त्यांनी आपलं स्वतःचा मीपणा आणि स्वतःची दहशत महापालिकेमध्ये कशी राबवले हे जर तुम्ही इतिहास पाहिला तर बराच वेळ तुम्हाला सांगावं लागेल. हे आयुक्त अधिकारी एवढे शिकलेले असताना सुद्धा मला असं कधी कधी संशय वाटतं की एवढं असंवेदनशील कसे वागतात. नगरसेवकांना ते नगरसेवक मानायला तयार नाही. ती घटना भारतीय आपली घटना मानायला तयार नाही. आम्ही केलेले ठराव त्यांना आयुक्त घटनेला धरून काम करत नव्हते असं तुमचा आरोप आहे? बिलकुल नाही. मी म्हणतो घटना धरून काम करत नाही. त्यांना घटनाच मान्य नाही. घटना मान्य असते तर त्यांनी महापालिकेत ज्या मागच्या आयुक्तांनी जे ठराव मंजुरी केलेले आहेत ते पुन्हा आणून त्यांनी नामंजूर करायची भाषा केली नसती. महापौरांनी सभागृहामध्ये एखादा ठराव सांगितलं की हा ठराव मंजूर झालेले आहे, तात्पुरती लगेच ताबडतोब त्याची अंमलबजावणी करा. ती अंमलबजावणी न करता मीडियासमोर जाऊन त्यांची भाषा वेगळी असते, सभागृहात त्यांची भाषा वेगळी असते. ह्या सगळ्या गोष्टीचा संपूर्ण नव्या मुंबईमध्ये झोपडपट्टीपासून तर मला वाटते टॉवरपर्यंत सगळ्या जनतेपर्यंत त्याची दहशत निर्माण झाली होती आणि नगरसेवकांना काम करणं मुश्किल झालं होतं. त्यामुळे आम्हाला आयुष्यात ठराव आणावं लागलं. नगरसेवकांना काम करणं मुश्किल झालं होतं असं ते म्हणतात. मात्र दहशत सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली होती का? शंकर नारायण, काय सांगाल की तुकाराम मुंढे सर्वसामान्यांसाठी काम करत होते? एक गोष्ट खरं आहे की हे नवीन आयुक्त आल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी किंवा इतर कामामध्ये काहीतरी शिस्तपणा दिसायला लागले. आत्तासुद्धा बरेच लोकांनी मला 2 दिवसापासून सांगतायत की जे कोण याच्या अगोदरचे अधिकारी आम्हाला कधी भेटायची कधी आम्हाला संधी देत नव्हते किंवा आमचे समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नव्हते. आमचे काम 10 मिनिटात त्यांनी करून दिलेलं आहे. आता देखील तुम्ही ईमेलमध्ये पाठवा किंवा तुम्ही व्हॉट्सअपमध्ये पाठवा आणि त्याच्या ॲक्शन घेण्यासाठी ताबडतोब ते फॉरवर्ड केलेलं आहे. आणि त्या विभागातून आम्हाला फोन आलेला आहे की तुमची काय समस्या आहे, याच्यासाठी तुम्ही आयुक्तांकडे कशाला गेले. अरे आम्ही बोललो इतक्या दिवसापासून आम्ही तिकडे चक्रा मारतोय, आमच्या कोणी ऐकतच नाही. आता आम्ही काय बोललो होतं काय नवीन आहे का काय वाईट आहे का? तर आता तुम्ही ठरवा याच्यामध्ये. आणि आज जे घडला हे दिस इज अ ब्लॅक डे फॉर नवी मुंबई खरोखर. कारण जो माणूस नवी मुंबईचे नागरिकसाठी चांगला काम करण्याचे प्रयत्न करत होता त्याला ह्या सर्व लोकांनी अशा वेळी जे कालपर्यंत सगळे एक दुसऱ्याची कपडे फाडत होते सगळे आज एकत्रित झाले. हे काय याच्यावरून काय समजतो? आणि हे बोलतात आता महापौर बोलले की इकडे कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचारचे असं काय आरोप नव्हता. तर हा माणूस आला 1 महिना किंवा 1 आठवड्यात तो काय हे कंप्लेंट शोधून काढला. आता हे पाम बीच रोड जे नवी मुंबईचे एक मरीन ड्राईव्ह मानलं जातो तिकडे तुम्ही बिल्डिंग मोजा किती बिल्डिंग प्लॅनप्रमाणे आहे आणि यांच्या समोर बिल्डिंग बांधलेली आहे. हे कसं काय बांधले गेले असाच कारण ह्याच्यामध्ये सगळे मिले बघत आहेत. कुठलाही विषय घ्या तुम्ही परचेस ऑफ बसेस घ्या त्याच्यामध्ये त्याचे परफॉर्मन्सचे तुम्ही रिपोर्ट घ्या. ते बसेस किती जल्दी लवकर कंडेम होतो. का होतो? एक तर बस क्वालिटी नाही आहे. बस डेपोच्या जे कॉन्क्रिटिंग काम केलेलं आहे दरवर्षी पावसाच्या आधी खड्डा असेल मून क्रेटर बोलतात मून असे क्रेटर असतो. पॅसेंजर लोकांना भीती वाटतो त्या बसमध्ये प्रवास करायला. दरवर्षी रिपेअर होतो. हे सगळे प्रश्न आहेत. सुधाकर सोनवणे काय म्हणाल की सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे आणि त्याच्यासाठी तुकाराम मुंढे काम करत होते आणि बाकी सगळे आता तुम्ही त्यांच्या विरोधात सगळा ठराव आहे की भारतीय लोकशाहीतला सगळ्यात महत्त्वाचा कणा आपण मानतो की ज्याला आपण कॉमन मॅन म्हणतो. कॉमन मॅनच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी निश्चितपणे या ठिकाणी समर्थपणे देईल. परंतु एक ब्युरोक्रॅट्स म्हणून या ठिकाणी आपली जी वागणूक आहे ही वागणूक म्हणजे याच्या अगोदरचे ब्युरोक्रॅट्स होते ते काही करप्ट होते का, ते अनएज्युकेटेड होते का, ते लायक नव्हते का, या ठिकाणी एकटे तुकाराम मुंढे हेच लायक होते का? मी आपल्याला ही जी उदाहरणं दिली की या ठिकाणी यांनी ज्या पद्धतीने सांगितलं
की भ्रष्टाचार नाही आहे का? अरे भ्रष्टाचार मला सांगा की त्या ठिकाणी बस पर्चेसमध्ये भ्रष्टाचार झाला, याच्यामध्ये आता मला भ्रष्टाचाराचे आरोपच जर करायचे असतील, मी कशावर पण आरोप करू शकतो ना. आरोप करणं सोपं आहे हो, पण या ठिकाणी हे जे काही निर्माण केलेलं आहे, मी आपल्याला सांगितलं हे शहर निर्माण करताना ज्यांच्या हातामध्ये ह्या शहराची संपूर्ण दोर लोकांनी दिली, त्यांनी काय केलं, शहरासाठी या ठिकाणी पूर्णपणे या शहराचा विचार करताना या शहराला पाणी पुरवठ्यासाठी डॅम असणं गरजेचं आहे. मोरबे डॅम विकत घेतला, त्यावेळेस तर आमचं बजेटही तेवढं नव्हतं जेवढ्याला आम्ही विकत घेतला तेवढ्याला. त्याच्यानंतर रस्ते असतील, विदाऊट टोल रस्ते नव्या मुंबईमध्ये कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे महापालिकेच्या पैशातने. त्याच्यानंतर या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट असेल. पण ही सगळी आधीची कामं झाली. आता तुकाराम मुंडे आल्यानंतर असं काय बिनसलं की तुकाराम मुंडेवर अविश्वास ठरावा? सांगा ना. त्यांचं म्हणणं आहे की नवी मुंबई भ्रष्ट आहे. मग ह्या भ्रष्ट लोकांनीच ही कामं केलीत ना या शहरामध्ये. भ्रष्ट आहे नवी मुंबई, तुम्हाला मान्य आहे? नाही, भ्रष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी म्हणलं म्हणून नवी मुंबई भ्रष्ट होणार आहे का? तुकाराम मुंडे म्हणतात की मी एकटाच फक्त ओनली वन मॅन. ते बोलतात कोण नगरसेवक, कोण महापौर, कुठली महासभा मला मान्य नाही, माझ्याकडे यायचं नाही, नगरसेवक पाया पडला पाहिजे. ही भूमिका जर एखाद्या ब्युरोक्रॅटची असेल तर लोकशाहीला घातक असा हा दिवस म्हणावा लागेल. आणि हे सर्वसामान्य नागरिक म्हणतात लोकशाहीसाठी हा काळा दिवस. म्हणून मी तुम्हाला सांगतोय ना की मीडियाच्या माध्यमातून आपण दाखवत असताना मी तर असंही म्हणेल की या ठिकाणी सुधाकर सोनवणे ज्या वार्डातनं निवडून आलेला आहे तिथे कोणीतरी पराजित झालेला आहे, त्याला सभागृहात येता येत नाही. सुधाकर सोनवणेला सभागृहामध्ये येता येत आहे. त्याचंही म्हणणं त्याचे की सुधाकर सोनवणे भ्रष्टाचारी. मी तर म्हणतो त्याला सभागृहात देतात, त्याला सभागृहात देऊन त्याची भूमिका म्हणत आहे. कायद्यामध्ये तसे बदल करता येईल का? आपल्याला तरतूद करता येईल का? कायदा आहे ना. कायदा कशासाठी आहे? या ठिकाणी एखादा सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी बसवलेला नाही, IAS बसवलेला आहे. IAS भूमिका अशी आहे की या ठिकाणी चौकट नाही, चौकटीच्या बाहेर या शहराचं जे काम आहे हे सभागृहाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी करायचं आहे. लोकांच्या हिताचं काम करायचं आहे. लोकांच्या हिताचं म्हणजे नगरसेवकाने सांगितलं की ते काम करायचं नाही, कॉमन मॅनने सांगितलं. मग या ठिकाणी मी तर म्हणालो ना ती महापालिका बरखास्त करा आणि यांना या ठिकाणी महापालिका आयुक्त म्हणून नाही तर प्रशासक म्हणून या ठिकाणी नेमा. निश्चितपणे प्रशासक म्हणून ते त्या ठिकाणी काम करतील. महापालिकाच बरखास्त करा असं महापौर म्हणतात. रामचंद्र भ्रष्टाचाराचा जो विषय आहे तो ह्या लोकांनी स्वतःहूनच प्रूव्ह केलेला आहे की आम्ही भ्रष्टाचारी आहोत. मागच्या वर्षी ज्या सभापती होत्या नेत्रा शिर्के, त्याने एक मीडियाला बाईट दिली होती की याच्या पुढे 5% हा भ्रष्टाचार बंद केला जाईल. असं त्याने जेव्हा म्हटलं तेव्हा मी त्यांना पत्र दिलं अभिनंदनाचं की तुम्ही जर 5% भ्रष्टाचार बंद करत असाल तरी BJP आणि BJPचे नगरसेवक तुमच्या बरोबर आहेत. पण म्हणजे याचाच अर्थ त्या स्वतःहून बोलतात की याच्या पुढे भ्रष्टाचार 5% होणार नाही, याचाच अर्थ धूर निघते म्हणजे कुठून तरी आग लागली असेल. मग मी जेव्हा त्यांना माझं अभिनंदनाचं पत्र दिलं तेव्हा माझी या लोकांनी टिंगल उडवली की भ्रष्टाचार आमच्याकडे होतच नाही. अरे त्या स्वतःहून सांगतात की आमच्याकडे भ्रष्टाचार होतो, याचा अर्थ असं होतोय. आणि गेले कित्येक दिवस भ्रष्टाचाराचे अनेक टक्केवारीचे मुद्दे आपल्यासमोर आलेत. आज शालेय शिक्षणाच्या साहित्यामध्ये 32 करोडचा टेंडर यापूर्वी जायचा, तो आज 15 करोडवाला. म्हणजे याच्या 17 करोड कोण खात होता, ते कोणाकडे जात होते? म्हणजे याचा अर्थ भ्रष्टाचार मुक्त जर करण्यासाठी जर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आयुक्त आले असतील तर त्यांना त्यांचं काम करू द्या ना. आपले जे हेवे दावे आहेत, मान सन्मान आहे, त्याच्याविषयी आपण त्यांच्याशी भांडत राहूया. आपले मान सन्मान कसे मिळतील? पैसा सर्वसामान्याचा याचा विचार केला पाहिजे. तेच तर झालं ना की हे अर्थकारण याच्यामध्ये आडवं आलेलं आहे आणि अर्थकारणामुळे त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. अर्थकारणामुळे त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. द्वारकानाथ भोईर, तुम्हाला काय वाटतंय? अर्थकारण याला एकमेव कारणीभूत ठरलेली गोष्ट आहे? नाही, असं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्थकारणाचा विषय नाही आणि अर्थकारणातून हाही एकी एवढे सगळे नगरसेवक एकत्र येणं ही काय बाब नाही. अर्थकारण हा विषय पूर्णपणे बोगस आहे. त्या ठिकाणी हा आरोप जो केला जातो तो खरं म्हणजे वास्तविक पाहता या ठिकाणी आयुक्त आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की त्यांनी लोकाभिमुख कामांना त्या ठिकाणी ते प्राधान्य देतील आणि त्या अनुषंगातून जनसामान्यांना त्यांना दिलासा मिळेल. मला सांगा 6 महिन्यामध्ये आयुक्त आल्यापासून या नवी मुंबईचा नाव लौकिक वाढेल असं एक काम दाखवा. 2000 कोटीचं बजेट असताना फक्त 350 कोटीपर्यंत त्या ठिकाणी कामे जातात. आता उरले 4 महिने. असं एक काम दाखवा की या नवी मुंबईचं नाव महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. अहो कुठला भ्रष्टाचार त्या ठिकाणी जो तुमचं सरकार येऊन 2 वर्ष झाली तर महाराष्ट्राला कामं दिसली नाहीत. 6 महिन्यात आयुक्तांकडनं काय अपेक्षा करताय? असं नाही, कोण सांगतं नाही कामे. आमचं सरकार आहे, शिवसेना BJPचे. कुठं काय अजून जनता ओरडते, कामं काहीच नाही. आयुक्त आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांना वेळ तर द्याल का? नाही, जनता त्या ठिकाणी सांगताय, जनतेला किती कामे दिसत आहेत. पण या ठिकाणी एकतरी काम सांगू. फक्त त्यांनी ते काय करतात, मीडियाच्या समोर जातात आणि भ्रष्टाचार आहे तर सभागृहासमोर आणा ना भ्रष्टाचार. आम्ही कुठे नाही म्हणतो. त्यावेळेस आम्ही जर त्या भ्रष्टाचाराला साथ देऊ तर तुम्ही आम्हाला जनतेसमोर उघडे पाडा. पण तुम्ही सभागृहामध्ये भ्रष्टाचाराविषयी काही बोलत नाही.
बरं, कामांविषयी काही आलं नाही. नगरसेवकांच्या परस्पर निर्णय घेता, महासभेचे स्थायी समितीचे निर्णय डावलून तुम्ही भूमिका घेता आणि जनसामान्याच्या इथे जे काही 5 लाख लोक या ठिकाणी जनसामान्य त्या ठिकाणी नागरिक राहतात, जे काही बाकी इतर ठिकाणी राहतात 14 लाख लोकसंख्या, त्या ठिकाणी त्या नागरिकांचा विचार नको व्हायला. आमच्या 14 लाख लोकसंख्येचे महापौर एक नागरिक आहे, नागरिक म्हणून, प्रथम नागरिक म्हणून त्यांचा सन्मान असायला पाहिजे. उद्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना सचिव भेटले नाही तर चालेल का? नाही, महापौर आहेत, त्यांचा सन्मान, त्या नगराचे, ते कुठल्या पक्षाचे आहेत ही भूमिका नाही, तर ते या नगराचे प्रमुख म्हणून त्यांना त्या आयुक्तांनी भेटलंच पाहिजे. 4 महिने आयुक्त त्यांना भेटायला जात नाही, भेटायला वेळ देत नाही, ही काय भूमिका आहे? अहो, नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून जनता निवडून देते, मग त्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही तिथे कॅबिनमध्ये जाऊन उभे ठेवताय. तुम्ही अर्धा 1-1 तास आमच्या महिला नगरसेवक आहेत त्यांना बाहेर उभे ठेवताय तुम्ही. हा काय प्रकार आहे? भ्रष्टाचार आहे. नवी मुंबई जनतेसमोर आणा, सभागृहासमोर आणा. जर आम्ही पाठीशी घालू तेव्हा तुम्ही आम्हाला बोला. पाठीशी घालू तेव्हा तुम्ही दोषी ठरवा असं म्हणतात. पण विनय, नेमका काय प्रकार आहे की 6 महिन्यात आयुक्तांवरती अविश्वास ठराव येतो, अर्थकारणासाठी मुद्दे नाहीत असं ते म्हणतात, सर्वसामान्य नागरिक म्हणतात नवी मुंबईसाठी काळा दिवस आहे, महापौर म्हणतात घातक दिवस आहे. नेमकं काय नवी मुंबईसाठी आहे? नाही, यामध्ये जर आपण प्रामुख्याने 6 महिन्याचा जर कामकाजाचा जर विचार केला, नक्कीच यामध्ये तुकाराम मुंढे यांच्या स्वभावाचा हा त्याला कारण आहे, तेवढंच तथ्य आहे. कारण काही अधिकारी जे बोलत आहेत किंवा अधिकाऱ्यांबरोबर बोलणं, त्यांच्याबरोबर संभाषण करणं, नगरसेवकांबरोबर संभाषण करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुकाराम मुंढेंना ह्या घातक ठरलेल्या, त्याचमुळे हा अविश्वासाचा ठरवला. त्यांच्या कामाच्या पद्धतीला कोणीच दुमत करू शकत नाही, त्यांची कामाचा स्पीड, ह्या सगळ्या गोष्टीला ते नवी मुंबईकर त्यावरती खुश आहेत. मात्र त्यांचं एकच आहे की जो स्वभाव जो अधिकाऱ्यांच्या बाबतीत असेल तो. दुसरी बाजू जर आपण त्यांची म्हटली, जर कामाचा स्पीड जर म्हटलं, तर आपण गेल्या 20 वर्षामध्ये नवी मुंबईचं पाणी बिल वाढलं नाही, गेल्या 20 वर्षामध्ये प्रॉपर्टी टॅक्स वाढलं नाही. आज तुम्ही प्रत्येक घरामध्ये जर गेलात नवी मुंबईच्या, प्रत्येक घरामध्ये 4 माणसं असतील, 5 माणसं, तर प्रत्येक घरात 5 मोबाईल आहेत. प्रत्येकजण आपला रिचार्ज करतो, तो 100, 150, 200 रुपयाचा रिचार्ज करतो, 200 रुपयाचं नेट पॅक भरतो. मग नवी मुंबईमध्ये तुम्ही 50 रुपये पाणी का देता? जलसंपत्ती येते. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ एवढा मोठ्या प्रमाणात होतो, तुम्ही नवी मुंबईकरांमध्ये भरमसाठ पाणी 2000 म्हणजे 41 साली किंवा 2040 साली जो पाणी वापर व्हायला पाहिजे होता, तो पाणी आज वापर करतोय आपण. माझ्याकडे पाणी खूप आहे म्हणून मी तो वापरायचं का पाणी? त्याची बचत करणं हे वाईट नव्हतं कोणते. त्यांनी त्याच गोष्टीवरती कामाला हे केली, त्यांची चूक होती, त्यांनी समोर. अच्छा, दुसरी गोष्ट बाजू, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी समोर आणल्यात. प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी समोर आणलं, त्याचबरोबर त्यांनी पाण्याच्या ज्या काही समस्या असतील. दुसरी गोष्ट की गेल्या अनेक वर्षापासून, 20 वर्षापासून जर इथे सत्तेचा जो काम चालू आहे, ह्याने कोणतं नियोजन केलं आर्थिक नियोजन? तो कोणतंही आर्थिक नियोजन केलेलं नाही. फक्त कामं काढायची. या राज्य सरकारकडून 1000 करोड येणार आहेत, केंद्र सरकारकडून 500 करोड येणार आहेत, यांच्याकडून 200 करोड येणार आहे, हे येणार पैसे आहेत असं सांगून कामं काढली जायची आणि ती कामानंतर पुढे त्यांचे पैसे कोणाला द्यायचे? तुकाराम मुंढे येण्याच्या पूर्वी अशी परिस्थिती होती की महापालिकेच्या अकाउंटवरती फक्त 1 करोड रुपये होते. 1 करोड रुपये महापालिकेचे आर्थिक. तुकाराम मुंढे आल्यानंतर 6 महिन्यात किती फरक पडला? आता त्यांनी 1000 कोटी त्यांच्याकडे गेले, म्हणजे त्याच्यामध्ये किमान 800 कोटीचा फरक पडलेला आहे. 500 कोटी एफडी वाढली आहे, या 6 महिन्यामध्ये एफडी वाढली. हे कसं आलं? स्पिल ओव्हरची कामं 1400 कोटीची होतात. मग तुम्ही नियोजन कोणतं केलं? निवडणुका आलेत, कामं काढणं गरजेचं आहे, नगरसेवकांची कामं होणं गरजेचं आहे, त्यांना पुढच्या निवडणुका लढायच्या मान्य असेल, आपण एक राजकारणाचा भाग झाला. पण 1000 कोटीची कामं महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती काढणं हा नियोजनच नव्हता. नियोजनाचा भाग आहे. मुंडेंची चूक आहे, नक्कीच चूक आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार करायला गेलं तर कुठेतरी नियोजन या महापालिकेचं होणं गरजेचं होतं. तो नियोजन झालं नाही, त्यामुळे ही परिस्थिती घडली. आता ती सुधारण्याची वेळ आली. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट एक आणखी महत्त्वाची आहे. आता जे काही शिवसेना म्हणते की ज्या पद्धतीने म्हणते की आम्ही ह्या भ्रष्टाचार आणि हे सगळे एकत्र आहेत, हे कुठे होते? हे विरोधातच होते ना एवढे वर्ष. ह्यांनी एवढे वर्ष विरोधात राहून केलं. मग आज तुम्ही ह्या भूमिकेशी एकत्र आलात का आलात? तर सन्मान तुमचा होत नाहीये. पण त्यांचं डेव्हलपमेंट किंवा त्यांची विकास हा गोष्ट पकडा. ज्यावेळी प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा आला, जो पत्र दिला त्या प्रकल्पग्रस्तांच्या घराच्या मुद्द्यावरती किती प्रश्न मांडले गेले? तर ते फारसे मांडले गेले नाहीत. आम्हाला सन्मान मिळत नाही म्हणून ही भूमिका मांडणं ही कुठेतरी मला त्या दृष्टीने हात वाटते. 100% तुकाराम एकूण त्याच्यामध्ये चूक आहे, परंतु त्यांचं वागण्यातली चूक आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवरती आपण त्यांच्या कार्यपद्धतीवरती बोट ठेवता येणार असं सर्वसामान्यांतल्या भावनेतून विनय हे सगळं बोलतोय की प्रतिनिधी म्हणून बोलतोय. अजूनही आपल्याला काही चर्चा करायची, सगळे पाहुणे असणार आहेत. छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर तुकाराम मुंढे आणि महापालिकेतली इतर कामं याविषयी आपण बोलू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेला आणि 104 विरुद्ध 6 मतांनी तो ठराव मंजुरी झाला. वेगवेगळे मुद्दे ब्रेक पूर्वी आपण चर्चेलेत आणि आत्ता पण आनंद सर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या प्रकारे जेव्हा आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे इथे रुजू झाले तेव्हापासून सिडकोच्या घरांचा मुद्दा असेल,
प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा असेल, शिवरेज वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टचा मुद्दा असेल, किंवा नवी मुंबईमध्ये महसुली उत्पन्न कमी होतं आहे आणि विकास कामांवरती कागदावरचा खर्च वाढत चालला आहे, याचा केलेला लेखाजोखा असेल, ही कारणीभूत ठरली मुद्दे? मग हे सर्व काम करण्याची जबाबदारीच आयुक्तांची असते, म्हणून आयुक्तांना महानगरपालिकेमध्ये आणलेलं असेल शासनाने. मी असं उलट म्हणेन की हे आयुक्त आल्यापासून आयुक्तांनी या 5 महिन्याबद्दलचं स्वतःचं विजन काय हो, काय विजन म्हणून त्यांनी ठरवलं आणि करून घेतलं आमच्याकडून. सभागृहामध्ये आता असा कुठला प्रस्ताव आला की हे आपल्याला करायचं आणि आपण हे करणार आहोत? आम्ही ज्या ज्या सूचना केल्या त्या सूचनांच्या पलीकडे जाऊन त्यांनी आमच्या विरोधात, नगरसेवकांच्या विरोधात आमचे प्रस्ताव नाकारले. स्वतःचं विजन काही नाही. विजन काय तर नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली महापालिका काम करते. स्मार्ट सिटीमध्ये जेव्हा मोदी सरकारने देशातल्या अनेक महापालिकांची रचना केली तेव्हा देशामध्ये 3रा नंबर क्रमांक आपला नवी मुंबई महापालिकेचा लागला. तो काय फुकट न विकास काम केल्यामुळे लागला? नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रत्येक काम झालेलं आहे. मग ते मगाशी सांगितलं, पण महापौर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की स्वतःचं मोरबे धरणापासून तर मैदान, ग्राउंड, रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, बगीचे काय उरलेलं आहे. येऊन आपण सांडपाणी सुद्धा आपण बनवून खराब पाणी चांगलं बनवतो आणि ते वॉटर फिल्टर करून त्याची विल्हेवाट करतो. हे महानगरपालिका आपले स्वतःचं डम्पिंग ग्राउंड इतर देशाला, इतर महापालिकांना आदर्श ठरेल अशा प्रकारचं आपलं काम आहे. हे सगळं महानगरपालिकेने इतर आयुक्तांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने केलेलं आहे. मी सगळं करताना आम्ही का भ्रष्टाचारच केला? भ्रष्टाचाराची व्याख्या काय ही आयुक्तांनी आम्हाला समजली नाही. फक्त आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणतो की भ्रष्टाचार आम्हाला या 2-4 दिवसामध्ये आयुक्तांनी जेव्हा अविश्वास ठराव टाकल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता काहीतरी माझ्या विरोधात शिस्त आहे. त्यांना तोपर्यंत स्वतःवर एवढा विश्वास होता की हे सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येऊ शकत नाही. ही गोष्ट तेवढी सत्य आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत एवढे सर्वपक्षीय कधी एकत्र आले नाहीत. परंतु हे सर्वपक्षीय एकत्र नगरसेवक येण्याचं कारणच म्हणजे मुंडे साहेबांनी केलेला नवी मुंबईतला जो प्रकार नगरसेवकांच्या विरोधात केलेला आहे, जनतेवर पण एकीकडे अशी चर्चा ऐकली जाते, कानावर पडते ती अशी की जरी सर्व पक्ष एकत्र आले असले तर याच्यातलाही काही टक्का आहे नगरसेवकांचा, तो म्हणतो की नाही मुंडे असले पाहिजे, त्याशिवाय नवी मुंबईची कामं होणार नाहीत. हे खरं आहे खोटं आहे? नाही, आम्ही असं मी तरी आम्ही शब्दाला मानणार नाही. आज सभागृहामध्ये तर संमत झालेलं आहे. 111 नगरसेवकामधून 104 मतांना संमत झालेला. 1 नगरसेवक गैरहजर होता आणि आदेशाला बांधील राहून लोकांनी संमत केला असेल, पण मनातनं कुठतरी कामाला अधिकारी पाहिजे असं वाटत असेल. नगरसेवक स्वतः हे अपक्ष निवडून आलेले नाही, हे पक्षाने निवडून आलेले, त्यामुळे पक्षाचा आदेश त्यांना पाळणंच असतं. पक्षांचं तर व्हीप असतं, पालणं असतं. म्हणजे प्रत्येक 3 पक्षाच्या नगरसेवकांनी आपला व्हीप पाळलेला आहे आणि 3 पक्षाच्या नेतृत्वाने त्याचा अभ्यास केलेला काय की ही व्यक्ती महानगरपालिकेमध्ये असणं म्हणजे महानगरपालिकेचा विकास खंडित करणं असंच होतं. ठीक आहे. रामचंद्र गरत, काय वाटतं तुम्हाला की ज्या प्रकारे प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा वगैरे सगळा आपण आता घेतला, एकीकडं मुख्यमंत्री इमानदार आहेत असं म्हटलं जातं, जर तुकाराम मुंडेसारखा इमानदार अधिकारी असेल तर मुख्यमंत्री या अधिकाऱ्याला वाचवणार की नाही वाचवणार? मुख्यमंत्री इनामदार आहेत, इमानदार आहेत, त्याच्यामध्ये कुठलं दुमत नाही आहे. हे सगळं महाराष्ट्र काय भारतवर्ष बोलत आहे. मुंडेंचं काय? मुंडे हे सुद्धा एक इमानदार व्यक्तिमत्व आहे आणि हे इमानदार व्यक्तिमत्व आपलं काम करत असताना आता जर तुम्ही यांच्यासमोर विषय ठेवला की 104 लोकांना व्हीप काढावा लागला, याच्यामध्ये काही लोक त्याच्यात नव्हते, त्यांच्या सन्माननीय राष्ट्रवादीच्या नगरसेविका गायकवाड मॅडमनी बाईट दिली की मला खऱ्या अर्थाने याच्यावर जायचं नव्हतं, मला मुंडेंना समर्थन करायचं होतं, पण मला व्हीप काढल्यामुळे मी अडचणीत आलंय, म्हणून मला तो एक बोटी वर करावं लागली, हात वर करावा लागला, हे माझं दुर्दैव आहे असं ते बाईट देतात सार्वजनिकरित्या. याचाच अर्थ अनेक शिवसेनेचे नगरसेवक, अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक ही या ठरावाच्या बरोबर जाणार होते, याच्या विरोधात जाणार नव्हते. पण अशा परिस्थितीमध्ये यांना व्हीप काढावा लागला आणि व्हीप काढताना देखील आज तुम्ही बघा मोठे मोठे नेते कुठे आहेत, ते घाबरलेत, ते बोलतच नाहीत. हे नगरसेवकाच्या माध्यमातून सुरू आहे काही गोष्टी. आणि जो प्रकल्पग्रस्तांचा विषय आहे, गेली आज 30 वर्ष प्रकल्पग्रस्तांच्या लोकांना त्यांना कुठेतरी काहीतरी सांगून, कसं तरी सांगून आपलं मतदानाच्या वेळी त्यांना कुठेतरी भूलथापाला बळी पडून ते बिचारे यांच्या मागे धावत आहेत. आज पण ते यांच्या मागे धावतात, पण यांचं कोणीही काम केलं नाही. फक्त भारतीय जनता पार्टीच्या आमचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस असं करू नका, नाव विसरू नका मुख्यमंत्र्यांचं, इमानदार माणसाचं नाव विसरू नका ते. आमच्या आमदार मंदाताई म्हात्रे आणि माझ्या माध्यमातून गेले 3 महिन्याचा स्टे आणल्यानंतर मुंडे साहेबांना आमच्या प्रकल्पग्रस्तांविषयी जी बाजू आम्ही मांडली 3 महिन्यामध्ये, त्याचा हा परिणाम आहे की 1 सप्टेंबरला 3 महिने संपून देखील अजूनही कुठल्याही प्रकल्पग्रस्तावर हात दिला जात नाहीये. प्रकल्पग्रस्त सेफ राहणार आहे आणि तो सेफ फक्त भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री, आमचे आमदार मंदाताई म्हात्रे आणि जिल्हाध्यक्ष रामचंद्र गरज हेच त्यांना सेफ करणार आहेत. बाकी हे लोक त्यांचा फायदा उठवण्याचं काम करतायत. आज त्यांना 3,000 लोकांना तुमचा मित्रपक्ष शिवसेना पण त्याला साथ देत नाहीये प्रकल्पग्रस्तांना. शिवसेना हा आता याच्यामध्ये थोडीशी हालचाल निर्माण झालेली आहे. त्यातले 50 ते 60% लोक, तुम्ही पेपरला देखील वाचलं असेल, ते नाराज आहेत आज शिवसेनेच्या वरच्या नेत्यांवर. कारण त्यांना वरचे नेते म्हणजे कोणते नेते आहेत? त्यांचे वरचे नेते म्हणजे त्यांचे पालकमंत्री असतील, त्यांचे खासदार असतील, ह्या लोकांवर ते नाराज आहेत की त्या लोकांनी त्यांना व्हीप काढायला लावला. कारण बरेचसे बघा काय बरं एक मिनिट नाही, भारतीय जनता पक्षाचे खरं म्हणजे नगरसेवक 6च्या 6 नगरसेवक त्या ठरावाच्या बाजूने मतदान करणार होते. ही वस्तुस्थिती होती. या नाविलाजाने त्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दम दिल्यामुळे हे आज सभागृहामध्ये त्या ठिकाणी विरोधाची भाषा करतायत. हे ठरावाला मतदान करणार होते, ठरावाला मतदान करणार होते. त्यांच्या मनामध्ये ठरावाला मतदान करण्याची भाषा आहे, त्यांचं मन त्यांना सांगते. आणि शिवसेनेमध्ये हे वेगळं बोलतात असं तुम्हाला म्हणायचं? हो, मुख्यमंत्र्यांनी दम दिलेला आहे त्यांना. साहेब, मुख्यमंत्री हे रिस्पेक्टिव्ह मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचा आदर करत असताना त्यांनी दम दिला असे शब्द वापरू नका. त्यांना कुठल्याही प्रकारचं आमचे जे प्रभारी आहेत संजय उपाध्याय, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. मुख्यमंत्र्यांशी आम्ही कुठल्याही प्रकारची चर्चा करत नाही. आमच्या प्रभारीने आम्हाला सांगितलं की त्यांनी आमच्यावर नवी व्याख्या समोर ठेवली की नवी पूर्वी हे घडायचं, आता हे घडतंय, हे गेल्यानंतर पुन्हा हे घडणार आहे. ह्या शिवसेनेवाले इतके वर्ष बोंबलत होते यांच्या विरुद्ध, एकामेका हाडामाशाचे यांचं वैर आहे, हे एकामेकाकडे बघत नाहीयेत. ह्या लोकांची कामं होत नव्हती. पण आता मुंडे गेल्यानंतर पुन्हा यांची ती स्थिती होणार आहे. म्हणजे एरे माझ्या मागल्या अशी त्यांची परिस्थिती शिवसेनेची होणार आहे. आणि काय म्हणाल द्वारकानाथ भोईर? आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दम दिला नसेल असं त्यांचं म्हणणं प्रभारी, पण पक्षाकडून त्यांना सांगितलं गेलंय. त्यांच्या मनामध्ये 6च्या 6 नगरसेवकांचं ब्रेन मॅपिंग करा, बघा तुम्हाला काय दिसेल. म्हणजे अविश्वास ठरावाला ब्रेन मॅपिंग करायची वेळ येते असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, निश्चितच त्यांच्या मनामध्ये आहेच ना ते. आणि हो, निश्चितच आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये कुठलीही पाटापुटी नाही. काम हे आहे, ठीक आहे, आमचं दोन्ही राज्यामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये मित्रपक्ष आहे, पण इथं नवी मुंबईत नाहीये. नवीन मित्रपक्ष होतो आम्ही, तरी विरोधात मतदान केलं वेगवेगळं. बरोबर आहे. आज त्या आयुक्तांची कार्यपद्धती आहे. आम्ही व्यक्ती म्हणून विरोध केलेला नाही, त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध केलेला आहे. आमच्या व्यक्ती म्हणून काही नाही ना. तर यांचे नगरसेवक जास्त नाही निघाले ना तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. ब्रेन मॅपिंग करून घ्या, ब्रेन मॅपिंग करून घया. आज जर विरोधी पक्ष नेते बोलत नाहीयेत, त्यांना सभेला बोलण्याचा चान्स दिला गेला नाही, त्यांना काय चान्स दिला गेला नाही, त्यांना सांगितलं गेलं. याच्यामध्ये त्या ठिकाणी पक्षाची भूमिका मी गटनेता म्हणून मांडायची होती, त्यामुळे पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मी मांडलेली आहे. त्यामुळे इतर कोणी बोलायचा प्रश्न आला नाही. 2 सदस्यांनी विनंती केली होती की आम्हाला बोलू द्या म्हणून त्यांना दिली. नामदेव भगत पक्षाचे कोण आहेत? हा, मग नामदेव भगत म्हणून 2 सदस्य म्हणून त्यांना सदस्यांनी विनंती केली म्हणून. आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षाने बोलायचा प्रश्न त्या ठिकाणी पक्षाची भूमिका घटनेने मांडायची होती, हे असं ठरलं गेल्यामुळे मी मांडली. त्याच्यामुळे विरोधी पक्ष साहेब नाहीये, त्याला बोलू देऊ नये म्हणून महापौरांना सांगण्यात आलं की 3 वाजता स्थायी समितीची मिटिंग आहे म्हणून आपल्याला थोडक्यात आटपायचं आहे, म्हणून त्यांचा दाबला गेला आवाज. त्यांचा आवाज दाबला गेला विरोधी पक्ष नेत्यांचा. त्यांना बोलून दिलं नाही. काय वस्तुस्थिती महापौर, काय वस्तुस्थिती? काय नव्या मुंबईतला विरोधी पक्ष नेता एवढा कमजोर आहे का? आणि तुम्ही त्याला कमजोर समजू नका. तुम्ही त्याचा आवाज दाबला असल्याचा आरोप आहे. नाही, विरोधी पक्ष नेता मजबूत आहे आणि ते कोणाच्या आवाजाला दबत नाही. परंतु ते या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी पक्षाने घेतलेली जी भूमिका आहे, पक्षाने म्हणण्यापेक्षा ज्या सर्वसामान्य, कारण मी महापौर म्हणून जरी या ठिकाणी असलो तरी महापौर हा सर्व नगरसेवकांचा आहे. 111 नगरसेवकांनी घेतलेली जी भूमिका आहे, अहो मला काय सांगतात आता या ठिकाणी सन्माननीय गरज साहेब, ज्यावेळेस सगळ्यात पहिली सुरुवात झाली तुकाराम मुंडे यांच्या विरोधाची, ती सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांना तिष्ठत बाहेर ठेवल्यामुळे या ठिकाणी त्यांना भेटायला वेळ दिली नाही. सभागृहाच्या त्यांच्या कॅबिनच्या बाहेर उभं ठेवलं आणि ज्यावेळेस आत गेले त्यावेळेस तुम्हाला तुमचे 2 मिनिटं झाले, तुम्ही निघा. म्हणजे अशा प्रकारची भाषा जर एखाद्या विधानसभा सदस्याच्या बरोबर करू शकतात, महापौर तर फार लांब राहिले हो या ठिकाणी. तुम्ही पण एक दुसरा मुद्दा असाही आहे की जसं आता विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं नाही असा मुद्दा आला, अविश्वास ठराव झाल्यानंतर तुकाराम मुंडेंना का नाही बोलू दिलं?
नाही, पहिली गोष्ट ज्या वेळेस त्या सभागृहामध्ये त्यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव मांडला गेला त्याच्यानंतर त्या सभागृहामध्ये त्यांनी बोलणं हे उचित नाही किंवा पण ते एखाद्याच्या विरोधात जर ठराव आणला तर त्याला बाजू मांडायला लोकशाहीत परवानगी आहे की नाही? का नवी मुंबई महापालिकेत तशी नाही आहे? अहो, या ठिकाणी तर त्या ठरावाला आणि त्या त्या सभागृहाला तो मान्य करत नाही. ती व्यक्ती सभागृहाला मानायला तयार नाही. सभागृह म्हणजे काय, व्हॉट इज द काय बोलता महासभा, काय आहे महासभा? मी महासभा वगैरे मानत नाही. मग त्या महासभेमध्ये त्यांना का स्टेटमेंट करायला यायचं? त्यांची स्टेटमेंट त्यांना मीडियामध्ये करायला फार आवडते. मीडिया चमकीस माणूस आहे हा. या ठिकाणी कुठलीही गोष्ट मीडियाच्या माध्यमातून फक्त पुढे करायची. सभागृहामध्ये त्याला सभागृह मान्यच नाही. पण सभा मान्य नाही, सभागृह म्हणते की सभागृहाला हे मान्य नाहीये, पण अशा वेळेला किमान त्याची बाजू काय असते हे तरी महापौर म्हणून तुम्ही ऐकलं पाहिजे होतं की नाही? नाही, त्याची बाजू जरी विरोधात ठराव गेला असला तरी, जरी विरोधात ठराव गेला. पहिली गोष्ट, ठराव या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा विरोधाचा अविश्वासाचा ठराव आहे त्या ठिकाणी पहिली गोष्ट तर त्यांनी तो मंजूर झाल्या त्या सभागृहातनं बाहेर जाणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणी सभागृहात बसायलाच नको होतं त्यांनी. पण त्यांनी तुम्हाला विनंती केली होती मला भाषण करू द्या. त्यांना नैतिकता राहिलेलीच नाही ती. त्या ठिकाणी त्यांनी विनंती केली होती की नाही भाषणाची? मला सांगा, ज्या माणसाला एकही, मी तर सभागृहामध्ये सांगितलं होतं, सन्माननीय मुंडे साहेब, तुम्ही जे या ठिकाणी EMR मीटरच्या माध्यमातून पाणी चोरी होते असं म्हणताय, बाकी महापालिकेमध्ये 34% पाणी चोरी होते, इथे तुम्ही 20% म्हणताय, परंतु जी चोरी होते त्या ठिकाणी थर्ड पार्टी ऑडिट करा आणि त्या ठिकाणी जिथे तुम्हाला चोरी दिसते मी तुमच्याबरोबर येतो गुन्हा दाखल करायला. का गुन्हा दाखल केला नाही त्यांनी? 5 महिने पुरेसे नव्हते त्यांना? फक्त शहर बदनाम करायचं, पाणी चोरी होते, हे चोरी होतंय, ते चोरी होतंय. गुन्हा दाखल करायला कोणी मना केली? भ्रष्टाचार झाला, मी तुमच्याबरोबर आहे, मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्याबरोबर येतो गुन्हा दाखल करायला. कुठल्याही अधिकाऱ्यावर सांगा, कुठल्याही मोठ्या नेत्यावर सांगा, जर भ्रष्टाचार सिद्ध झाला आम्ही तुमच्याबरोबर येऊ. फक्त मला सांगा की आता मुख्यमंत्री इमानदार आहेत असं म्हणाले आता रामचंद्र घरत. जर समजा मुख्यमंत्र्यांनी अविश्वास ठरावात संमत झालेला असताना देखील निर्णय घेतला की तुकाराम मुंढे इथे राहतील, तर महापौर आणि राष्ट्रवादी म्हणून भूमिका काय असेल? मला एवढी खात्री आहे, लोकशाहीवर माझा विश्वास आहे आणि लोकशाहीला मानणारा मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला आहे. या ठिकाणी खरोखर इमानदार आहेत, ते लोकशाहीची बूज ठेवणारे आहेत आणि लोकशाही मानणारे आहेत. ते स्वतः एक महापौर होते आणि महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. महापौर म्हणून सभागृहाची परिस्थिती काय असते, सन्मानित सदस्यांची परिस्थिती काय असते आणि या ठिकाणी ब्युरोक्रॅट्सने केलेली जी कृती आहे या कृतीला या ठिकाणी किती सपोर्ट करायचा हे त्यांना निश्चितपणे माहिती आहे आणि मला खात्री आहे की ती तात्काळ प्रभावाने ते त्या ठिकाणून त्यांना त्यांची मागे बोलवतील. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये, जर नाही बोलवलं तर पुढे काय भूमिका? नाही, जर तर होऊ शकत नाही. कारण एखाद्या माणसाच्या बद्दल, कारण मी देवेंद्र फडणवीस साहेबांना अगदी नगरसेवक, महापौर, राज्याचे विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहतोय, ओळखतोय. ते कार्यतत्पर आहेत लोकशाहीला आणि ते निश्चितपणे त्यांच्याकडे भावना आहेत, लोकभावना समजून घेण्याची त्यांची कसब आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे ते अशी चूक कधीच करणार नाही आणि त्यामुळे अशा लोकप्रिय मुख्यमंत्र्याकडे या ठिकाणी अशा प्रकारचं कुठं वर्तन होईल असं मला बिलकुल वाटत. असं बिलकुल वाटत नाही असं तुम्ही म्हणताय. शंकर नारायण आपल्यासोबत आहेत सर्वसामान्य. मला सांगा की जर आता तुकाराम मुंढे इथून जाणार हे जवळपास निश्चित आहे, अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांनी दुसरा अधिकार दिला, तर काय होईल नवी मुंबईचं? पहिली गोष्ट म्हणजे ते जाणारच नाही, मी तर सांगतो. कारण काय त्यांच्या ग्राउंड्स काय आहे, त्यांना काढण्यासाठी ग्राउंड्स काय आहे, त्यांना तिकडे बोलवले नाही, त्यांना सलाम केले नाही, हा जे ग्राउंड आहे. अरे तुम्ही सांगा, एक अविश्वासच्या प्रस्तावासाठी व्हीप द्यायची काय गरज होती? जर त्यांनी फ्रीडम दिले असते ना तेव्हा त्यांचे सगळे पोल ओपन झाले असते. आता भोईर साहेब बोलले की याच्याबद्दल भाजपबद्दल मुख्यमंत्रीकडून फोन आले, दमदाटी आले का? आम्ही सांगू शकतो तुमच्या तिकडून पण मातोश्रीमधून पण तसा फोन आला असेल. काल बैठक झाली स्पेशल त्याच्यावर, माहिती आहे. आणि तुम्ही एक महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या विरुद्ध एक प्रस्ताव आणण्यासाठी याच्यासाठी व्हीप आणायची काय गरज होती? जर खरोखर नगरसेवक सगळे त्याच्यावरती एवढे खवळले असतील मग ते स्वतःच्या इच्छेवरून ते दिले असताना व्हीप द्यायची गरज काय होती? बरं, दुसरी गोष्ट, आता थोडे वेळ पूर्वी भोईर साहेब म्हणाले शिवसेनेच्याबद्दल. मी एवढंच बोलेन, 22 वर्षापूर्वी जेव्हा आमचे सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नवी मुंबईमध्ये आले होते, त्यांचं भाषण मला चांगलं आठवण आहे. नवी मुंबईला तुम्ही मुंबईसारखे करू नका, फुटपाथवरती सगळे हे हॉकरशाही करू नका. काय झाला? नवी मुंबई
मुंबईपेक्षा खराब झाला. कशामुळे झाला? नगरपालिका आल्यानंतरच. सिडकोच्या ताब्यात असताना एवढी भ्रष्टाचार हे हॉकरचे प्रॉब्लेम नव्हता. दुसरी गोष्ट, आता ते आपले सुतार साहेब ते म्हणाले की सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट टाकले. हो, चांगली गोष्ट आहे. 250 के 280 कोटी माझ्या हिशोबाने काहीतरी खर्च केले. पण ते पाणीचे काय केले? समुद्रामध्ये टाकून दिले. त्याचे आम्ही प्रस्ताव दिले होते नागरिक म्हणून की तुम्ही पिण्यासाठी देऊ नका, परंतु तुम्ही बाग बगीचेसाठी तुम्ही द्या, कन्स्ट्रक्शन साईटमध्ये द्या. तिकडे तरी तुम्ही वापरू शकला असता. पूर्ण पाणीचे पाणी प्लांट टाकून काय फायदा आहे? आणि ही जे आता कव्हर केले सेंट लॉरेन्स स्कूलपासून इथपर्यंत ते नाला कव्हर केले. आजपासून 18 वर्षापूर्वी रिटर्न प्रपोजल दिले होते, हे कव्हर करा, तिकडच्या हॉकर्सला आठवा. त्या लोकांची सगळे केस चालू आहे. कोणी त्याच्याबद्दल विचार केले नाही, कारण त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट होत्या. सगळ्यांचे होते, सगळ्यांची. मी सांगतो, कारण तुम्हाला खात्रीपूर्वक हे माहिती पाहिजे असेल तर तिकडचे हॉकर्स लोकांना जाऊन विचारा. मी बरेच लोकांशी बोललेलं आहे. साहेब, रोज हमको हफ्ता देना पडता है. पण मुंडे आल्यानंतर हॉकर्स सगळे निघून गेले. त्यांनी काढलं ना तिकडचे. सेक्टर 9 झाला. आता आपण आरामात मोकळेपणाने चालू शकतो. आणि दुसरी गोष्ट, त्या दिघाच्या जवळ ते बॉटलनेक होता ठाणा बेलापूर रोडमध्ये. गेला अनेक वर्ष तिकडे 2 झोपड्या काय 3 झोपड्या होत्या मला वाटते. त्यांनी आम्ही खाली करणार नाही. आणि रोड जे 6 लाईनची आहे तिकडे गेल्यानंतर असे होतो. मग परत ट्रॅफिक बॉटलनेक. आता कसं ते काढले गेला? बरं, आणखीन एक, नवी मुंबई महानगरपालिकांनी पहिला मोठा हॉस्पिटल बनवली. सेक्टर 10ला मला वाटते ते मोठा प्रकल्प केले. आणि काही वर्षानंतर त्यातले मला वाटते 1/3 काहीतरी त्या कुठला हॉस्पिटल, हिरानंदानी नंतर फोर्टिस काय त्यांना देऊन टाकले. काय याच्यासाठी आमचे पैशाचे तुम्ही बिल्डिंग बांधून त्यांना दिले? असे सगळे मुद्दे आहेत. पण विनय, ज्या प्रकारे आता बघतोय आपण की अविश्वास ठराव मंजूर झाला, तर मुख्यमंत्री काय निर्णय घेतील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पण काय होईल नवी मुंबईमध्ये? आयुक्त बदलला, दुसरा आयुक्त आला, तर पहिले पाढे 55 असतील. नक्कीच परिस्थिती तशा पद्धतीने असणार. पण एक जो मुद्दा मांडला की इतर शहरांच्या तुलनेत जर आपण पाहिलं गेलं तर नवी मुंबईची जी डेव्हलपमेंट आहे किंवा नवी मुंबईचा जो विकास झाला आहे तो नक्कीच चांगला आहे. पण याला मागचं जो सिंहाचा वाटा आहे तो सिडकोचा आहे. कारण सिडको यामध्ये सगळ्यात जी प्लॅन नियोजन केलं होतं ते, पण त्यानंतर महानगरपालिका आल्यानंतर ज्या पद्धतीने नियोजन व्हायला पाहिजे होतं, नवी मुंबई महापालिकेला कधी मेंटेनन्स हा शब्दच माहिती नव्हता. नवी मुंबई फक्त रोड नवीन करायचं, फक्त नवं करायचं, मेंटेन करायचं ना, मेंटेन करायचं नाही. जसं नारायण सारे यांनी सांगितलं की जसं तो सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बांधला, पण ट्रीटमेंट प्लांट बांधून पुढचं काय तुम्ही केलं? मोरबे डॅम आला, नवी मुंबईकरांचं पुढच्या अनेक वर्षांचं त्याच्यामधून पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. पण बाकीचे तुम्ही प्रोजेक्ट आणले, पण ते प्रोजेक्टची अंमलबजावणी कधी होते का? तर ती कधी होत नाहीये आणि ती होताना दिसत पण नाहीये कधी. मग एवढा पाणी गार्डनपर्यंत पोहोचतो का ना? तुम्ही 250-300 कोटी एका बाजूला खर्च करता, तर उर्वरित नळ जोडणीची काय पाईपलाईन आहे त्यालाची काय 50-100 कोटी असते तर तुम्ही ते खर्च करा ते. पण त्यावरती खर्च गेला नाही. भरमसाठ खर्चाची बाजू एका बाजूला आहे, मात्र तिथून दुसऱ्या बाजूने उत्पन्नाचा स्रोत महापालिकेकडे कोणता आहे? तो कोणताच नाही. पाणी बिल तुम्ही 30,000 लिटर पाणी फक्त 50 ते 30 रुपयामध्ये तुम्ही देताय. प्रॉपर्टी टॅक्स वाढवायचं नाही आहे. मग उत्पन्नाचा स्रोत वाढणार कुठून महापालिकेचं? महापालिका सक्षम झाली, महापालिकेकडे पैसे आले तरच महापालिका आणखीन विकास करू शकते. या नवी मुंबईला अजून ट्रॅफिकच्या समस्या आहेत, तिथे ब्रिजेसची काय गरज आहे? का होत नाहीये? सगळे प्रोजेक्ट थांबलेत. आता आपण म्हणतो की जसा मुद्दा ह्या सगळ्या मांडला गेला की व्हीप काढला गेला. मी सांगतो 50 नगरसेवकांशी संपर्क आपला असतो नेहमीच्या. आता गेल्या 8-15 दिवसापासून आपण ह्या सगळ्या अविश्वासाच्या ठरावाच्या अनुषंगाने ज्या बातम्या करतोय त्यामध्ये बहुतांश नगरसेवक म्हणतात आम्हाला तुकाराम मुंडे हवा. का? त्याचं कारणच आहे. पण आता ह्यांना व्हीप काढायची गरज का लागली? ज्या अर्थी तुम्हाला सगळी कामं थांबली म्हणून व्हीप निघाला, साहजिकच आहे. म्हणजे व्हीप नसता काढला तर ह्यांना पूर्णपणे गॅरंटी होती की हे नगरसेवक आहेत ते कदाचित हात वर करणार नाहीत आणि आपण तोंडघोशी पडू. ही परिस्थिती झाली होती. पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली. 32 नगरसेवक 38 पैकी शिवसेनेचे 32 नगरसेवक पालकमंत्र्यांना भेटायला जातात आणि ते तिथे नाराजी व्यक्त करतायत.
हे कसं शक्य होतं? याच्यातच सगळं दडलेलं आहे खऱ्या अर्थाने. आपला वेळही संपलाय. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचा, तुम्ही सहभागी झालात. आता पुढे नवी मुंबईचं काय होतं आपल्याला बघायला लागेल आणि पुढे राजकीय वातावरण काय निर्माण होतं हे देखील आपल्याला बघायला लागेल. पण मुख्यमंत्री इमानदार आहेत अशी चर्चा राज्यभर असते आणि अशाच इमानदार अधिकाऱ्यावरती जर अविश्वास ठराव आणला गेला असेल नवी मुंबईसारख्या शहरातून, तर मुख्यमंत्री इमानदार अधिकाऱ्याची पाठराखण करणार की राजकीय पद्धतीने निर्णय घेणार हे बघावं लागणार आहे. इथं सांगू, पहा फक्त IBN लोकमत.